निघालेत सकाळी सकाळी किती वाजता? 7 वाजता गावाला दोघ जण. बाय बोलो. बाय. मम्मींचा फोन आणि घड्याळ राहिलं. निघालेत सकाळी सकाळी किती वाजता? 7 वाजता गावाला दोघ जण. बाय बोलो. ठंडी लग रही इनको और सामान देखो पीछे पूर्ण भरलंय, पूर्ण अजिबात जागा नाही आता थोडी पण. बघा काहीच जागा नाहीये. कसं वाटतंय मम्मी एवढं सगळं सामान घेऊन चाललेत? मम्मींना थंडी वाजतीये पण तरी निघालेत सामान घेऊन गावाला. बाय. गेले सामान भरभरून नेलं एकदम, काहीच ठेवलं नाहीये. थोडंसं पुढं गेले, परत पुढं गेल्यावर आवाज आलाय फोन आणि घड्याळ. मम्मींचा फोन आणि घड्याळ राहिलं. सो आली मी आता वरती परत फोन आणि घड्याळ घ्यायला. चला द्यायला जाऊ परत खाली आपण. सो गाईज आत्ता कार्यक्रम चालू आहे चिवच्या जावळचा. सो चला मी तुम्हाला दाखवते त्याचं जावळ काढते. जावळ म्हणजे पूर्ण नाही, थोडीशी एक बट काढणार आहे. स्वप्नालीच्या घरच्या आलेत सगळे. चला बघू आपण. मिल्क खाते. राइट साइड का सही बाल करते निकाल के दे. वो निकाल बराबर उठा के काटना है. अरे ऐसे ऊपर से काटूंगा. नहीं राइट साइड का. तो थोड़ा क्लिप लगाते हैं. हाँ इतना मत इतना मत. मला बता. राइट साइड का दे. दर बाबू दर. गोड खाते. लाज वाटते का तुला? तिने पण खाल्लं. अच्छा अंदाज तुला? ये काटू. दे 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 राइट दे साइड का ये साइड. ए वैसे बोल ना. नाही आवड दे. स्वप्नाली 10 रुपये. काय मम्मीला दे. कट नाही आहे ना. हां. रसिका कशी आहेस ग? चालू है मतलब हर कोई ओवाड़ेगा, हर कोई पिटाई खिलाएगा क्या? तो खाऊ की नाही हे खाते म्हणून शांत बसते. तुला गोड खूप आवडतं म्हणजे. मीठा पसंद है, सब खाती हूँ. मीठा तीखा सब खाती है. उस दिन पोहा इतना तीखा बनाया था. मुंह चलते रहे दो का. मग चालू कर. तुमचं काय चाललंय? हा ठेवलं. खाली पडलो. खालीच पडलं, खाल्लंच नाही. आई खाऊ दे. मस्त आयडिया. मिठाई लेके बैठो. जरा बाबा तू बघ मिठाई परत मिठाई आली. ती खाऊन टाक लवकर. काकी मिठाई. मिठाई भेटली. मिठाई आली. एकदम पुढे जाते. मिठाई खा के. यो घुमाके लेके उसको. आयो ये जे बाबा. बघा गाईज आमचा दादा कसा डान्स करतोय, किती छान डान्स. आणि आमची चिऊ पण आजारी पडली. हो ना चिऊ? बिचारी चिऊ पण आजारी पडली, सर्दी झाली चिऊला पण.
असा कोणता डान्स असतो? कोणता असतो असा डान्स चिव? सांग तू. मम्मी आणि हस्बंड पण आलेत गावावरून. हमेशा की जसे काका कंदी पेढे, काका पेढेवालेकडून कंदी पेढे घेऊन आले. हो. सो गाईज आलेत हस्बंड आणि मम्मी पण. लेट आले थोडेसे कारण सकाळी गेले होते, त्यांना काम वगैरे होतं भरपूर. तिकडे क्लीन वगैरे करून आलेत रूम आणि सामान त्या एका रूममध्येच ठेवून आलेत. आणि इथे खूप जास्त थंडी वाढली आहे. मी पण आजारी पडले, मला पण सर्दी झाली, चिव पण आजारी पडली, बाबू पण आजारी पडला आहे. खूप सर्दी झाली आहे मला पण आता. सो चलो गाईज, आज पण ब्लॉग थोडासाच बनला आहे. चिवचं जावळ वगैरे होतं, त्यात बिझी होतो सकाळपासून आणि नंतर परत तब्येत बिघडली. सो चलो, आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. भेटूया उद्या परत नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.